नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे कालच आपला रिझल्ट लागलेला आहे राऊंड 2 चा। तर अगदी कट ऑफ किती गेलेला आहे त्याच्याबद्दल पण आज मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत डिटेल्समध्ये सांगणार आहे की MBBS गव्हर्नमेंटचा राऊंड 2 चा कट ऑफ किती गेला, त्याचं पूर्णपणे डिटेल्स ॲनालिसिस तुम्हाला मी या व्हिडिओच्या मार्फत पूर्णपणे सांगणार आहे। आणि राऊंड 2 चा कॅटेगरीनुसार कट ऑफ अगदी तुम्हाला या स्क्रीनवरती मी लिहून पण दाखवणार आहे, प्रत्येक कॅटेगरी वाईज किती गेलेला आहे, अगदी SML आणि ऑल ओव्हर इंडिया रँक आणि मार्क। तर तुम्हाला अगदी जस्ट मी याच्यामध्ये फक्त लिहून मी तुम्हाला मार्क सांगणार आहे, दाखवणार आहे कॅटेगरी वाईज। तर प्रत्येक विद्यार्थी आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। एक रफली मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे अगदी कॅटेगरी वाईज। तर फर्स्ट मी ते काढलेला आहे SC कॅटेगरीचा। तर SC कॅटेगरीचा सेकंड राऊंडमध्ये आपल्याला गव्हर्नमेंटचा कितीला मार्कावरती विद्यार्थ्याला सीट मिळालेली आहे, तर तिथं मार्क आहे तर 554 एवढ्यावरती SC कॅटेगरीचा विद्यार्थ्यांना इथे सेकंड राऊंडला ॲडमिशन मिळालेलं आहे गव्हर्नमेंट कॉलेजला SC कॅटेगरीचं। आणि त्याचा SML पाहू शकता तुम्ही, तर इथे 11,097 हा SML राहिलेला आहे आणि ऑल ओव्हर इंडिया रँक राहिलेला आहे 1,31,913 हा ऑल ओव्हर इंडिया रँक राहिलेला आहे SC कॅटेगरीचा। तर आणि नेक्स्ट मी इथं काढलेला आहे ST कॅटेगरी। तर ST कॅटेगरीचं मार्क इथं 432 एवढ्यावरती विद्यार्थ्याला इथे गव्हर्नमेंट सीट सेकंड राऊंडला गव्हर्नमेंटची मिळालेली आहे ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी। तुम्हाला मी SML आणि ऑल ओव्हर इंडिया रँक जस्ट रीड करून सांगते। ST कॅटेगरीचा SML राहिलेला आहे 18,404 आणि ऑल ओव्हर इंडिया रँक राहिलेला आहे 3,13,667। आणि नेक्स्ट मी ते काढलेला आहे। त्यानंतर SC ST झाल्यानंतर नेक्स्ट VJ कॅटेगरीचा। तर VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्काचा जर विचार केला तर आपल्याला 595 मार्कवरती विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालेलं आहे VJ कॅटेगरीच्या। आणि त्याचा SML इथे पाहिला असेल तर 7,062 राहिलेला आहे आणि ऑल ओव्हर इंडिया रँक आपण विचार केला तर 82,306 82,306 हा ऑल ओव्हर इंडिया रँक राहिलेला आहे VJ कॅटेगरीचा। ओके। आणि नेक्स्ट मी इथं काढलेला आहे NTB। तर NTBच्या स्टुडंटसाठी मार्क राहिलेले आहेत 576च्या विद्यार्थ्याला इथे सीट्स अलाउड झाली आहे सेकंड राऊंडला गव्हर्नमेंट कॉलेजची सीट्स। आणि तिथे SMLचा जर विचार केला तर 9,059 हा SML राहिलेला आहे आणि ऑल ओव्हर इंडिया रँक जर पाहू शकतो आपण इथं तर 1,04,748 हा ऑल ओव्हर इंडिया रँक राहिलेला आहे NTBचा। ओके। आणि नेक्स्ट कॅटेगरी मी इथे काढलेली आहे NTC। तर इथे हे NTCच्या विद्यार्थ्याला किती मार्कावरती विद्यार्थ्याला ॲडमिशन झालेलं आहे फर्स्ट सेकंड राऊंडला, तर 617 एवढ्या मार्कावरती विद्यार्थ्याला तिथे ॲडमिशन झालेलं आहे। आणि SMLचा पाहू शकतो आपण 4,700 हा SML राहिलेला आहे आणि ऑल ओव्हर इंडिया रँक ही किती आहे इथे 58,124 ही ऑल ओव्हर इंडिया रँक NTCची राहिलेली आहे सेकंड राऊंडला। आणि थर्ड इथे मी काढलेला आहे NTDचा। तर हे NTDचे मार्क जर आपण विचार केला तर इथे मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत सांगत आहे SML तर 3,093 हे SML राहिलेलं आहे आणि मार्क तुम्ही ते पाहू शकता 40,146 हे ऑल ओव्हर इंडिया रँक राहिलेली आहे। आणि मार्क पण जर तुम्हाला इथे पाहिजे असेल तर मी तुम्हाला अगदी व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे। ओके। आणि त्यानंतर इथे OBC नंतर काढलेला आहे OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्क 637 एवढे हे मार्कावरती विद्यार्थ्याला सेकंड राऊंडला गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं आहे OBC कॅटेगरीला 637। आणि त्यांचं SMLचं पाहू शकता 2,895 हा SML राहिलेला आहे आणि ऑल ओव्हर इंडिया रँक पाहू शकता 37,864 एवढा ऑल ओव्हर इंडिया रँक राहिलेला आहे OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी। आणि नेक्स्ट मी त्या कॅटेगरी काढलेली आहे EWSच्या विद्यार्थ्यांसाठी मार्क तुम्ही पाहू शकता 616 एवढ्या मार्कावरती विद्यार्थ्याला सीट्स अलाउड झालेली आहे गव्हर्नमेंट सीट सेकंड राऊंडला। आणि त्याचा SML जर आपण विचार केला तर 4,800 हा SML आलेला आहे आणि ऑल ओव्हर इंडिया रँकचं पाहू शकतो आपण 59,200 59200 एवढा हा त्या विद्यार्थ्याचा SML राहिलेला आहे EWSच्या विद्यार्थ्यांसाठी। आणि त्यानंतर SEBCचा जर विचार आपण केला
तर इथं त्या विद्यार्थ्यांसाठी SEBC ह्या विद्यार्थ्यांसाठी 636 636 एवढ्या मार्कवरती विद्यार्थ्याची सीट्स अलाउड झालेली आहे. आणि त्या विद्यार्थ्याचा SML पाहू शकतो आपण 3293 हा SML राहिलेला आहे. आणि ऑल इंडिया रँक 39,072 39072 एवढा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे SEBCच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि पुढे मी तर काढलेला आहे ओपन कॅटेगरी. तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी किती मार्कला विद्यार्थ्याला सीट्स अलॉट झालेली आहे MBBSची सेकंड राऊंडला गव्हर्नमेंट सीट तर 641 मार्कावरती विद्यार्थ्याला सीट्स अलॉट झालेली आहे. आणि त्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी SMLचा आपण पाहू शकतो 2598 हा SML राहिलेला आहे. आणि ऑल इंडिया रँकचा जर विचार केला तर 34,384 एवढा हे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया रँक राहिलेला आहे. आणि मार्क 641. तर एवढा हा पूर्णपणे अगदी गव्हर्नमेंटचा MBBS राऊंड 2चा कट ऑफ 2024-25चा गेलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी मी तुम्हाला सेकंड राऊंडच्या कट ऑफबद्दल पूर्ण डिटेल्स ॲनालिसिस करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा. तर नाही लक्षात येईल की सेकंड राऊंडचा कट ऑफ गव्हर्नमेंटचा किती गेलेला आहे, अगदी मार्क SML आणि ऑल इंडिया रँक. आणि थर्ड राऊंडचा पण जर तुम्हाला अगदी डिटेल्स थर्ड राऊंडबद्दल पण अगदी तुम्हाला अगदी अधिक माहिती हवी पाहिजे असेल किंवा चॉईस फिलिंग आमच्यामार्फत करायचं असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. तुम्ही कॉल मेसेज करून मला अगदी जस्ट आम्हाला काउन्सिलिंग घ्यायची असा मेसेज टाका. आमच्याकडे तुम्हाला आमच्या टीमकडे नक्कीच तुम्हाला कॉल येईल आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्नही पूर्ण होईल. तर ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.